नमस्कार निलेश. नमस्कार सुगदा मॅडम. नमस्कार नमस्कार सान्वी. नमस्कार अथिना. कशा आहात तुम्ही दोघी? दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. अरे वा, सुद्धा किती गोड दिवाळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. आणि आतापर्यंत किती लाडू बिडू खाऊन झाले? करंजी, लाडू, चकली झाले का? अर्धा डब्बा झाला? सान्वी, आज नवीन ड्रेस घातलायस ना? ओ छान हो. दिसतीयस. नाही नाही तर तर त्या काचा आम्ही दिवाळीला पूजा करत होतो तेव्हाच आहे. अरे वा. दिवाळीचा फराळ केलास का? हं? दिवाळीच्या फराळाचं काय काय नाही. बनवलं? अजून कोण आलं एक जण? अथिना आली आहे. अथिना. अथिना दिसतच नाहीये स्क्रीनवर. नाही. हा, आत्ता आली. आपण थोडा अजून थोडा वेळ वाट पाहूया. अजून 1-2 मिनिटं वाट पाहू मुलांनो. हा, आज नहीं आज नहीं, मीटिंग चल रहा है, कल कर दीजिए. हाँ, बाकी सारा कर लीजिए. हाँ. लॅपटॉप आहे ना. आवाज इतके नाहीये. काय अंजली मॅडम आणि तुम्ही दोघीच आहात? हो, आम्ही दोघीच. दोघीच आले आहेत. अजून एक जण येत आहे. अद्वैत पण आला आहे. अद्वैत आहे. येणार आहे आम्ही करा. अद्वैत आला आता.
शुभ दीपावली. शुभ दीपावली, शुभ दीपावली. कसा आहेस तू? मग छान. छान. गाल का लपवलेत? लाडू खाल्लेले दिसतायत. बर. सुगदा मॅडम, काय करायचंय? अजून एक 2 मिनिटं वाट पाहूया का? सुगदा मॅडम, तुम्हाला आवाज येतोय का? हो हो, एकच मिनिट द्या, मी लॅपटॉप वरून लॉग इन करायचं बघतीये. नाही बरं झालं बरं. तर मग मोबाईल चालेल वरूनच चालेल. करते. ठीक आहे. आणि काय मुलांनो, कोण सांगणार मला आता काय कोणता सण चालू आहे? हा सांग सान्वी. दिवाळीचा. दिवाळीचा सण, अगदी बरोबर. आणि दिवाळीचा सण कोणत्या सणानंतर येतो? कोणत्या सणानंतर दिवाळीचा सण येतो? दसरा. दसरा. बरोबर. दसरा म्हणजेच नवरात्र, त्यानंतर दसरा आ- येतो ना? आ- तर आम्ही म्हैसूर दसऱ्याला गेला होता. हो का? अरे वा. मग तू पाहिलं का हत्ती घोडे वगैरे? हत्ती सगळं पाहिलं का तिथे? हो. छान असतं की नाही? मला ते गोल्याच्या पण खूप दिसले. घोड्याच्या काय? गोले तर मला खूप दिसले. घोडे तर खूप दिसले. वा वा, आणि छान. आणि गोल्याचा बैलगाडी पण. अरे वा. आणि मग म्हैसूर पॅलेस पाहिलंयस का तू? हो. पाहिलंयस ना, केवढं मोठं आहे ना ते. हो. आणि किती छान सुबक बनवलंय ना त्यांनी. अगदी सुंदर आहे दिसायला. हो. बरं. आता कोण सांगेल मला, आपण दिवाळी सण हा का साजरा करतो? कोणाला माहिती आहे का? दिवाळी सण आपण का साजरा करतो? आणि दिवाळीला दिवाळीला आपण खूप साऱ्या पणत्या पण लावतो. उजेड करतो सगळीकडे, हो. अगदी घरात, बाहेर. रांगोळी खाली होती. आणि तुम्हाला माहिती आहे, इंग्रजीमध्ये दिवाळी ह्या सणाला फेस्टिवल ऑफ लाईट्स पण म्हणतात. फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणजे आपण खूप प्रकाश करतो की नाही सगळीकडे, अगदी बाहेर आपल्या बाल्कनीत सुद्धा आपण नेहमी पणत्या नाही लावत, पण दिवाळीमध्ये आपण पणत्या लावतो, कंदील लावतो, उजेड करतो. आणि घरात सुद्धा आपण सगळीकडे पणत्या लावतो आणि उजेड करतो आपण घरात. म्हणून त्याला इंग्रजीमध्ये फेस्टिवल ऑफ लाईट्स पण म्हणतात. आणि अजून तुम्हाला माहितीये दिवाळी सण आपण का करतो? तुम्ही कोणी रामायण ऐकलंय का? जसा आपण दसरा साजरा करतो, दसऱ्याला आपण काय करतो? हं? दसऱ्याला आपण काय करतो कोण सांगेल मला? तुम्ही सोनं लुटता का रे दसऱ्याला? सोन्याची पानं दिली. हा. त्याला कशाची पानं म्हणतात, कुठल्या झाडाची पानं म्हणतात माहितीये का? हो, मला माहितीये. सांग ना. आंब्याची पानं. आंब्याची? आंब्याची नसतात ती. नाही बाळा. आंब्याची लांबडी असतात की नाही अशी टोकेरी, ही कशी अशी आपट्याची गोल गोल पानं. असतात.
बर. काय म्हणतो आपण त्यांना, त्या पानांना? आपराची. हो. आपट्याची, बरोबर, आपट्याची पानं. आणि त्यांनाच आपण सोनं असं म्हणतो आणि आपण एकामेकाला देतो. बरं, अजून काय करतो आपण दसऱ्याच्या दिवशी? 10 तोंडाचा कोणतरी असतो ना, त्याला सगळेजण असं बाण वगैरे मारून जाळतात. कोण असतो तो? रावण. रावण, बरोबर. आणि रावण कोणत्या ह्याच्यात आहे? रामायणात आहे की महाभारतात आहे रावण हा राक्षस? रामायण. रामायणात. बाकी दोघं अथिना, अद्वैत उत्तर का नाही देत आहे? आणि अद्वैत, तुझा व्हिडिओ ऑन कर बाळा. अथी ना, तुझ्या तोंडात काय आहे ते काढून ठेव. हा, नको घालू लागेल. तोंडात काही. हा, ती लिंग आहे. बरं. आणि मग तो कोण होता, रावण कोण होता? राक्षस. राक्षस होता, बरोबर आहे. आणि त्यांनी काय केलं होतं? त्याला कशाला आपण दर दसऱ्याला आपण असं बाणाने मारतो? त्यांनी काय केलं होतं? तिने सगळ्यांना त्रास दिला होता. हो, अगदी बरोबर. त्यांनी सगळ्यांनाच त्रास दिला होता आणि खास करून त्यांनी काय केलं होतं? राम आणि सीता जे आहेत ना, तुम्हाला गोष्ट माहितीये का रामायणाची, राम हो, सीतेची? माझ्या आईने कोणाकोणाला सांगितली मला. माहितीये? हं? कोणाकोणाला माहितीये? माहितीये तुला? हो. बरं, सांग मला, राम कोण होते? राम. कोण होते? कुठे राहतात? देव. देव होते. देव आपण मानतो त्यांना, पण जेव्हा ते पृथ्वीवर होते तेव्हा कोण होते? पृथ्वीला. त्यांनी आपल्यासारखं असा जन्म घेतला की नाही माणसाचा, आणि त्यांचं राम हे नाव होतं. हं. त्यांच्या वडिलांचं नाव माहितीये का? कोण सांगेल मला? असं. दशरथ, अगदी बरोबर. आणि मग आणि त्यांचे भाऊ पण होते की नाही? हं. कोण कोण होते त्यांचे भाऊ? लक्षण. लक्ष्मण. अजून? बलक. हा, बलक. भरत. आणि सत्यतम. शत्रुघ्न, बरोबर. बर. आणि मग काय झालं? राम कुठे निघून गेले? रामांचं लग्न झालं होतं सीतेशी, बरोबर. सीता ही त्यांची पत्नी होती. हा. तेच आपले आई बाबा कसे आहेत? पती पत्नी, बरोबर की नाही? हो. तसंच राम आणि सीता पती पत्नी होते. हं. हा. मग काय झालं? ते कुठे गेले? ते रामायण केले. कुठे गेले? अतिना सांगते, बोल बोल. अद्वैत बोल. राधास. वनवास, बरोबर. वनवास. तर ते का गेले? ते का गेले तुम्हाला माहिती आहे का? हो. का गेले? तुम्हाला माहितीये? आता तुम्ही आईबाबांचं अजिबात ऐकत नाही, हो की नाही? हं. तुम्ही ऐकता का? सगळ्या गोष्टी ऐकता आईबाबांच्या? हो. सर्व गोष्टी ऐकता? नाही हो. ऐकत. काय काय वेळेस तुम्ही म्हणता ना, मला हे करायचं नाहीये, मला हेच खायला पाहिजे, मला हाच ड्रेस पाहिजे होता, मला हाच कलर पाहिजे होता. आपण म्हणतो की नाही, मला हेच खेळणं पाहिजे होतं. मग आई बाबा म्हणाले आत्ता मी नाही घेऊ शकत. मग तुम्ही लगेच रडायला लागता, मला आत्ताच पाहिजे होतं, मला हेच खेळणं पाहिजे होतं, माझ्याकडे नाहीये, माझ्या फ्रेंडकडे आहे, असं बोलताय की नाही? पण तेव्हा तुम्हाला माहितीये का, राम हे असा मुलगा होता जे आई वडिलांचं बोलणं कधीच टाळत नसे. तर त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला वनवासात जावं लागेल, तर ते लगेच तयार झाले.
त्यांनी अजिबात त्यांना विचारलं नाही का जायचं, कशाला जायचं. ते म्हणाले ठीक आहे. कशाला जायचं. त्यांनी काहीच नाही विचारलं, कारण त्यांच्या वडिलांची आज्ञा होती की नाही. म्हणून मग ते लगेच निघाले आणि त्यांच्याबरोबर कोण आलं? सीता आणि लक्ष्मण. हे तिघ जण वनवासात गेले. किती वर्षासाठी? तुम्हाला चौदा. माहिती आहे काय? 14 चौदा. वर्षासाठी. बरोबर, 14 म्हणजे इंग्रजीमध्ये आपण 14 म्हणतो ना, 14 इयर्स. त्याच्यासाठी त्यांना वनवास म्हणजे काय असतं माहितीये का? आपण आता सगळे कसं घरात राहतो की नाही, फ्लॅटमध्ये कोणाकोणाचे विलाज आहेत, कोण कोण फ्लॅटमध्ये राहतात, हो की नाही, कोणाकोणाचं इंडिपेंडेंट हाऊस आहे. तर पण वनवास म्हणजे काय माहितीये काय? तुम्हाला असं घरात वगैरे राहता नाही येत सर्वांबरोबर. जंगलात जाऊन स्वतःचं स्वतः सगळं करायचं आणि राहायचं, त्याला वनवास म्हणतात. कळलं तुम्हाला? म्हणजे जिथे रहदारी असते, जिथे माणसांची वस्ती असते, ती सोडून दुसरीकडे जंगलात जाऊन राहणं म्हणजे वनवास. बर, मग आपण बघा कधी कंटाळलो की म्हणतो ना, मी बाबा चालले वनवासाला. मी तर असे नाही बोलत. हो, आपल्याला कधी कधी राग आला ना, की मी आपण बोलतो की नसेल नाही, नाही बोलत. मी बाबा घर सोडून चालले, मी वनवासालाच जाते. हो की नाही, म्हणजेच मी जंगलमध्ये नाही जाते. बोलत. काय म्हणते सान्वी? मी नाही बोलत. अच्छा, तू नाही म्हणत काय? बरं बरं, छान. म्हणजे तू सगळं ऐकते का? आणि तुला आई बाबा आजी वगैरे जे काही करतात ते सर्व आवडतं ना? छान छान. बरं, मग मी पटकन सांगते तुम्हाला की मग काय झालं माहितीये का, जेव्हा मग ते वनवासात गेले, तेव्हा आता जंगल म्हटल्यावर तिथे काही नाही काही असणार ना, प्राणी असणार, राक्षस पण असतात, कोण कोण भरपूर काही काही असतं तिथे. वेगवेगळे वाईल्ड अॅनिमल्स असतात. वाईल्ड म्हणजे मी गेल्याचे फॉरेस्ट एनिमल्स. फॉरेस्ट. हा, जे फॉरेस्ट मध्येच राहतात. फॉरेस्ट एनिमल्स. बरोबर. म्हणजे ज्यांच्या बरोबर आपण नाही राहू शकत, कारण ते म्हणजे आपल्याला म्हणजे आपण मारतील. फॉरेस्टच्या लाईन मध्ये आपण लाईन लावू शकत नाही आणि आपण 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 पाठ आपण आपण कुठला बरोबर. पॅट. सगळं त्यांना आपण पाठतो आपण घरात. बरोबर, पाळीव प्राणी. त्यांना आपण काय म्हणतो? पाळीव प्राणी. त्यांच्या बरोबर आपण राहू शकतो. बरोबर आहे. मग तर असंच झालं. मग ते तिथे गेले जेव्हा वनवासात, म्हणजे जंगलमध्ये राहायला ना, तेव्हा मग असंच तर एकदा काय झालं माहितीये काय, आणि मग त्यांनी तिथे छोटस हट बांधलं. हट म्हणजे झोपडी. म्हणजे असं ते, हर्ट मध्ये झोपडीमध्ये आपण झोपतो. हो, झोपडी किंवा आपण त्याला चांगल्या भाषेमध्ये कुटीर असंही म्हणतात. म्हणजे असं छान व्यवस्थित गवताचं शेणाचं असं ते घर बांधलेलं असतं, छोटस कुटीर पण म्हणतात त्याला. तर तिथे ते राहायला लागले आणि मग स्वतःच ते मेहनत करून तिघ जण राहत होते. एकदा काय झालं माहितीये का, की सीतेला सोन्याची हरिण दिसली. आता हरिण हे सोन्याचं असतं का? सांगा बघू मला. नाही. नाही, पण तिला दिसलं माहितीये का. आणि मग तिला पण असंच वाटलं की अरे बापरे, सोन्याचं हरिण, हे इतकं चमकतंय. आणि मग ती बोलली की मला हे पाहायचंच आहे, हे हरिण. म्हणून मग तिने राम त्यांना सांगितलं की मला हे हरिण पाहिजे. पण ते हरिण नसून काय होतं, तो एक मायाळू राक्षस होता. कळलं? कारण रावणाला सीतेला पळवायची होती, त्याला घेऊन जायचे. माझे माझे तो हानी नव्हता येत. तो तो आणि मला तो बरोबर, तो सान्वी. तो राक्षस झाला होता. राक्षसच होता तो, जो हरिण बनून आला होता. पण हे सगळं का करत होते, म्हणजे तो राक्षस वगैरे हरिण बनून आला. मग रावणाने त्यानंतर काय झालं, सीतेला पळवलं. हे सगळं का झालं माहितीये का? कारण त्याआधी रावणाची बहीण, जिचं नाव आहे शूर्पणखा, तर ती तिथे जंगलात आली आणि ती जंगलात फिरत असताना तिने पाहिलं की हे तिघं इथे राहत आहेत. मग तिने सांगितलं रामाला की मला तुझ्याशी लग्न करायचंय. मग राम काय बोलला की माझं तर लग्न झालंय,
तू माझ्या भावाशी कर. माझा भाऊ लक्ष्मण तो ब तिथे उभा आहे, तू त्याच्याशी कर. मग ती त्याच्याकडे गेली आणि ती पण राक्षसीण होती, म्हणजे ती पण रावणाची बहीण की नाही. मग ती पण राक्षसीण होती. तर मग ती गेली लक्ष्मणाकडे की मला तुझ्याशी लग्न करायचंय. मग लक्ष्मण म्हणाला, तुझ्याशी कोण लग्न करणार, तू तर राक्षस आहेस. पण मग ती ऐकायलाच तयार नाही. नाही, तुझा भाऊ नाही करत आहे ना, मग आता तूच करायचं माझ्याशी लग्न. मग लक्ष्मणाला आला राग. त्यांनी काय केलं, त्याची त्यांनी सुरा काढला आणि त्यांनी तिचं नाकच हे केलं, काय? कापलं, सुर्पणखेचं. आणि मग नाक कापल्यावर ती ओरडायला लागली आ, आणि मग तिथून पळत पळत ती आपल्या भावाकडे गेली. कोण होता तिचा भाऊ? रावण. रावण. रावणाकडे गेली आणि मग रडत रडत तिने सांगितलं की हे बघ दादा, माझं हे बघ, मी जंगलात फिरत होते, तिथे मला तो लक्ष्मण आवडला होता, पण त्यांनी माझं नाकच कापलं. हे बघ, तुला आता तुझ्या बहिणीचं काय घ्यायचंय? सूड घ्यायचंय. सूड म्हणजे आपण हिंदीमध्ये बदला म्हणतो, बरोबर? आणि इंग्लिशमध्ये आपण रिवेंज म्हणतो. तर ती म्हणाली की तुला त्यांचा सूड घ्यायचा आहे. म्हणून मग रावण काय करतो आता, की विचार करतो की आपण जर रामाची बायको पळवली तर मग काय होणार. मग सुर्पणखेला राम आवडत होता की नाही, असं म्हणून मग तो म्हणतो की मी आता रामाची बायको पळवणार, म्हणजेच सीतेला पळवणार. आणि मग तो काय करतो, हरिण पाठवतो. तो हरिण एक राक्षसच असतो. आणि मग सीतेला ते हरिण खूप आवडतं, सोन्याचं हरिण. आणि मग तो काय करतो माहितीये का, त्यानंतर तो जातो आणि मग त्याच्यानंतर तो हरिणीच्या मागे राम पळत पळत जातो हरिण आणण्यासाठी, सीतेसाठी. पण हरिण खूप लांबपर्यंत पळतं आणि मग ते गायब होतं. आणि मग इथे काय असतं की सीता आणि लक्ष्मण एकटे असतात. आणि मग लक्ष्मण, मग आहे ना, रामाचा आवाज येतो, लक्ष्मणा लक्ष्मणा मदत कर. मग लक्ष्मण म्हणतो की मी नाही जाणार तुला सोडून. पण मग सीता म्हणते, तुझा भाऊ तुला हाक मारतोय मदतीसाठी, तुला गेलंच पाहिजे. मग लक्ष्मण म्हणतो बरं. मग तो काय करतो, लक्ष्मण रेषा ऐकलंय का तुम्ही, लक्ष्मण रेषा? मग तो लक्ष्मण रेषा आखतो घराच्या दरवाजाच्या बाहेर. आणि म्हणतो की वहिनी, तू इथून बाहेर यायचं नाही, कळलं? सीते, तू इथून बाहेर यायचं नाही. आणि मग तो जातो. आणि मग काय होतं माहितीये, तिथे येतो रावण. त्यांनी वेषांतर केलेलं असतं. वेषांतर म्हणजे तो त्याचा वेश बदलून येतो. आणि तो काय करतो, असा साधूचा वेश घेऊन येतो आणि म्हणतो की मला दान द्या किंवा जेवण द्या, असं तो मागतो. पण मग काय होतं माहितीये का, ते दान द्या जेवण द्या असं मागतो, पण मग सीता कशी येणार घराच्या बाहेर, तिथे तर लक्ष्मण रेषा असते की नाही. आणि मग त्यानंतर काय होतं माहितीये का तुम्हाला, त्यानंतर तिकडे ती म्हणते, साधू म्हणतो की तुला बाहेर यावंच लागेल. आणि मग ती म्हणते आता दान तर दिलं पाहिजे, म्हणून मग ती बाहेर येते. आणि मग त्यानंतर काय होतं माहितीये का, ती बाहेर आल्यानंतर तो तिला पकडतो रावण आणि घेऊन जातो त्याच्या घरी, त्याच्या महलात. आणि मग त्यानंतर सगळी सगळं रामायण घडतं, म्हणजेच राम वाचवायला जातो सीतेला. आणि मग त्यानंतर काय होतं, रावणाचा त्यामध्ये बरेचसे रामाला मदत करतात, म्हणजे हनुमान येतो, मग विभीषण जे भाऊ आहेत, असे बरेचसे लोक रामाच्या मदतीस येतात. आणि मग त्यानंतर काय होतं की राम अ, ह्याला रावणाला मारतो. आणि तोच दिवस आपण साजरा करतो दसरा, जेव्हा राम रावणाला मारतो, बरोबर? म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी रावणाला मारतो की नाही. आणि रावणाला मारण्याचा अजून एक उद्देश काय असतो माहितीये, म्हणजे आपल्यामध्ये जी काही वाईट विचार आहेत, वाईट वृत्ती आहे, किंवा आपण काही वाईट विचार करतो, ते सगळे निघून जावेत, रावणाबरोबर दूर निघून जावेत. म्हणून आपण दसऱ्याला, दर वर्षी दसऱ्याला आपण रावणाचा वध करतो. आणि 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 मग त्यानंतर काय झालं की रावणाला मारल्यानंतर सीतेला घेऊन राम
जेव्हा परत आले अयोध्येत, तेव्हा काय झालं? तेव्हा सर्वांनी, अयोध्येमधल्या सर्व लोकांनी दिवाळी साजरी केली. फटाके वाजवले, छान छान गोडधोड बनवलं आणि त्यांनी पताका लावल्या आणि रांगोळी काढली, दिवे लावले आणि म्हणूनच आपण ही दिवाळी साजरी करतो. बरोबर? आता कळलं का तुम्हाला दिवाळीचं महत्त्व? आणि दिवाळी म्हणजे अंधारावरती उजेड आपण करतो ना, आपण वाईटावरती चांगलं करतो, म्हणजे वाईटाचा नाश करतो. बर, चालेल. आता आपण, तर सर्वांना कळलं की नाही दिवाळी आपण कशी साजरी करतो ती? तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बरं, आता मी सुगदा मॅडमला सांगणार आहे, त्या तुम्हाला आज काहीतरी शिकवणार आहेत. बरं बरं बरं, आज प्रार्थना आज आपण प्रार्थना म्हणालच नाही. राहिली. हो, प्रार्थना म्हणालच नाही. मी पण वाट बघत राहिले आणि मग मी गोष्ट सांगायला घेतली तुम्हाला दिवाळीची. बरं, आज कोण प्रार्थना म्हणेल का तुमच्या तिघांपैकी? मला वाटतं अद्वैतची पूर्ण पाठ आहे ना, अद्वैत? हो, अद्वैत, तुला पूर्ण प्रार्थना येते? तू म्हणशील का? मी एक कर्व म्हणू शकतो. ठीक आहे, तू एक मग मग आपण बाकीचं तुझ्या बरोबर म्हणूयात, ठीक आहे? चालेल. सुखदा मी मॅडम, एक तुम्ही प्रार्थना घेऊन मग तुम्ही शिकवायला घ्या. हा, चालेल. चालेल. हो हो. अद्वैत, आपण सुरू करूयात एकत्र, का तू म्हणून मग मी म्हणायचं? आपण सुरू करूया एकत्र. चालेल, एक मिनिट हा. चला सुरू करूयात. मला येतं. सगळ्यांनी ताट बसायचंय. मला येतं. सगळ्या वस्तू खाली ठेव, ताट मला बसायचं येतं. आणि म्यूट करा. अथिना, मला येतं. सान्वी, अद्वैत, मला चला सुरू येतं. करूयात. हो. हा. हीच अमुची जी प्रार्थना, हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाची माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसाचा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा भेद देशाचा एक रंगी लंगोटे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. चांदणे. माणसाने माणसाशी माणसाचा समवागणे, हीच अमुची प्रार्थना अन हेच हेच आमुचे मागणे. मागणे. भोवताली पाचा भोवताली दाटला अंधार दुःखाचा. दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. खातरी. तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे.
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. चला हात चोळायचे आहेत एकमेकावर आणि डोळ्यावर हात फिरवायचे आहेत. नमस्कार करा. अद्वैत छान झाली आहे प्रार्थना आणि आज सगळ्यांनी अद्वैतला बरोबर म्हटलीये. अच्छा, आपण ना रोज सगळ्या आपल्या आजूबाजूला काय घडतं ते बघत असतो, काय काय आपल्या बाजूला कोण बोलतं ते ऐकत असतो, किंवा आपण जेवतो तेव्हा काय खाल्लं आपल्याला कळतं की नाही. आईनं केलेली भाजी तिखट झालेली, लाडू गोड होता, किंवा पिझ्झा मस्त टेस्टी होता, बर्गर मधलं मेयोनीज कसं क्रीमी होतं, आईस्क्रीम थंड होतं, हे कळतं की नाही आपल्याला. किंवा बाहेर खूप हवा सुटलीये, थंड थंडी वाजतीये, खूप गरम होतंय, हे सगळं कळतं. कशामुळे कळतं रे आपल्याला हे? कोण सांगेल हे सगळं आपल्याला कशामुळे कळतं? किंवा कोणीतरी छान परफ्यूम लावला असेल तर वास छान येतो, हा सांग सान्वी. कसं दिसतं तुला की बाजूला काय काय चाललंय, कसं ऐकू येतं, किंवा छान जेवण छान झालंय, कोण सांगेल? आपल्याला दिसतं कशामुळे? आपल्या डोळ्यांमुळे. ऐकू येतं डोळ्यामुळे आणि आणि आपण सगळीच आहे ते आपण डोळ्यांनी आपण बघू शकतो, म्हणून आपण ते आपण करतो. हा, आणि कानांनी ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो, बरोबर. त्यामुळे काय होतं माहितीये, डोळे काय आहेत आपले, आपले कॅमेरे आहेत ना. कॅमेऱ्यातून कसं आपण सगळ्या गोष्टी बघत असतो, तसे डोळे आपले कॅमेरे आहेत, आणि आपण आजूबाजूला काय काय घडतंय ते सगळं आपल्याला कळत असतं, बरोबर. किंवा कोणतरी लांब काहीतरी गाणं म्हणतंय तरी पण आपल्याला ऐकू येतं की नाही, ते कशामुळे येतं? कानांमुळे, बरोबर. आज स्वयंपाकात खूप खूप राग म्हणते तेव्हा आपण हा, किंवा खूप म्हणतो मोठ्यांदा कोणी बोलायला लागलं की आपण काय करतो? कानावर हात ठेवतो की नाही, कान बंद करून घेतो आपण. हा, आणि आज आईनं जेवणात काय केलेलं ब्रेकफास्ट मध्ये, त्याची चव कशी होती, छान होती, ते कसं कळतं आपल्याला? जिभेमुळे. जिभेमुळे आपल्याला पदार्थाची चव कळते. बाहेर खूप गरम आहे, किंवा फॅन लावूयात, एसी लावूयात, आपण कशामुळे कळतं आपल्याला? थंडी वाजायला लागलीये, गरम होतंय, आपल्या त्वचेमुळे. तर या सगळ्यांना आपण काय म्हणतो माहितीये का मराठीमध्ये? यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. ज्ञान म्हणजे नॉलेज, ज्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूला काय घडतंय हे कळतं, त्याला आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिय. कुठली कुठली आहेत परत एकदा आपण हे करूयात. डोळे, डोळ्यांनी आपल्याला आजूबाजूला काय घडतं ते सगळं कळतं, त्यामुळे आपल्याला मेंदूला लगेच सूचना मिळते की अरे इथं खड्डा आहे, आता इथून नाही जायचं, थोडंसं लांबून जाऊयात, इथे काटा आहे, सांभाळून गेलं पाहिजे, हा रस्ता किती छान आहे, आपण याच्यावरून गेलं पाहिजे. डोळ्यांनी दिसतं आणि लगेच आपल्या मेंदूला ते कळवलं जातं, हा ड्रेस किती छान आहे, मला हा घेतला अद्वैत, पाहिजे. अद्वैत इमोजी पाठवू नकोस, आपण नंतर तुझ्याकडून सगळं ऐकून घेऊया. अद्वैत इमोजी पाठवतोय सगळे. आणि ऑन कर बघू व्हिडिओ, मगाशी झाला होता ना व्हिडिओ, ऑन ऑन कर. नेटवर्क नाही ज्या गोष्टी, चालते. बरं ठीक आहे, ज्या गोष्टींमुळे आपल्याला मेंदूला अलर्ट सूचना द्यायला दिली जाते, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. त्यातलं पहिलं कुठलं आहे? डोळे. दुसरं कान आहेत, कुठून तरी लांबून आवाज येतोय, छान गाणं लागलंय की आपण त्याच्याबरोबर लगेच डान्स करायला लागतो की नाही, किंवा कुणी कविता म्हणत असेल तर आपण त्याच्यावर तसंच तालावर नाचतो. आईनं हाक मारली, सान्वी चल लवकर अभ्यासाला बस, की सान्वी पटकन पुस्तकं घेऊन बसते की नाही?
कारण कानात आवाज पडल्यामुळे लगेच मेंदू सांगतो की आवाज दे. कुणीतरी सांगितलं अथेना नीट बस, की अथेना काय म्हणणार? हो म्हणणार की नाही? तसं कान सुद्धा आपले काय आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत. दुसरं आता काय सांगूयात? आज आईनं लाडू केलेत का तुमच्या दिवाळीसाठी? लाडू चिवडा कसे छान छान झालेत की नाही? ते कसं कळलं? तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या जिभेला त्याची चव कळली. ते तिखट आहे का, खारट आहे, आंबट आहे, गोड आहे, कडू आहे. ज्या काही चवी असतात त्या आपल्याला कशामुळे कळतात? जिभेमुळे कळतात. माझ्या आईने शिरा बनवला आहे. अरे वा, मज्जा आहे की आज अद्वैतची. शिरा कसा होता अद्वैत? शिऱ्याची चव कशी होती? छान होता, पण चव कशी होती? मस्त. मस्त ही चव नाहीये बाळा. चव कशी सांगायची? तुम्ही काय लाडू कसा असतो? गोड असतो. चिवडा, चकली तिखट असते, हो की नाही? पण मी उद्या चकली दही खाणार आहे गरम गरम. हा, दह्याची कशी चव असते? आंबट चव असते. या सगळ्यांना आपण चवी म्हणतो. मस्त छान हे काही चव नाहीये, हे आपण सांगतो हा छान होतं किंवा काय. पण चव सांगताना आपण कसं सांगतो? गोड आहे, खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, कडू आहे. औषध कसं असतं? कडू असतं. चिंच कशी असते? आंबट असते. लिंबू आंबट असतो. तर ह्या सगळ्या चवी आहेत वेगळ्या वेगळ्या, आणि ह्या चवी कशामुळे कळतात आपल्याला? आपल्या जिभेमुळे कळतात. त्यामुळे जीभ सुद्धा एक प्रकारचं काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. आता त्याला पंच सॉरी पंचावयव किंवा ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. तर आता अजून एक आहे. बाहेर ना खूप पाऊस पडतोय, बरोबर, आणि खूप थंड हवा सुटली. तुम्ही काय करायचे? खूप बाहेर पाऊस पडतोय आणि आपण घरात खूप थंड थंड वाटतंय. मग त्यावेळी तू काय करतेस थंडी वाजायला लागल्यावर? आपण स्वेटर घालतो. बरोबर, स्वेटर घालतो. किंवा आता उन्हाळा चालू झाला, खूप गरम होतंय, आपण काय करतो? फॅन किंवा एसी ऑन करतो. हे कसं कळतं आपल्याला की गरम व्हायला लागलंय, थंडी वाजायला लागलीये, किंवा आज हवा खूप छान आहे, मला मस्त वाटतंय? हे कसं कळतं आपल्याला? डोळ्यांनी थंडी दिसते का? नाही. कशी कळते? कारण आपल्याला त्वचेला जाणवतं थंड होतंय, गरम होतंय, किंवा चटका बसला. तुम्ही काहीतरी स्वयंपाकघरात आईच्या मागे लुडबुड करताना चटका बसला, खेळताना लागलं, हे कसं कळतं? आपल्या त्वचेला जाणवतं ते. त्वचा लगेच मेंदूला सांगते, अरे तुला लागलं, हे गरम होतं, हे थंड होतं, बरोबर की नाही? तर याला सुद्धा आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिय. आणि अजून एक महत्वाचं आहे, कोण सांगेल? नाक. आपल्याला कुठून तरी वास येतो की नाही? अरे वा, आज रवा अद्वैतच्या घरी शिरा केलाय, आईनं रवा भाजताना तुपाचा छान वास आला की नाही? देवघरातला दिवा लावला की कसा तुपाचा छान वास येतो, उदबत्तीचा वास येतो. तुम्ही परफ्यूम लावता तयार होताना, डिओ लावता, त्याचा छान वास येतो. किंवा फुलं असतात आपल्या आजूबाजूला, त्यांचा छान वास येतो. हे वास आपल्याला कशामुळे कळतात? नाकामुळे कळतात. नाक लगेच मेंदूला सांगतं छान वास आलाय. सगळा वास आपण नाकात जातो म्हणून आपण करतो. नाक एक आपला सेन्स ऑर्गन आहे. करेक्ट. हे सगळे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत. नाक असेल, डोळे, कान, जीभ आणि त्वचा, हे सगळे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत. सेन्स म्हणजे काय? की आजूबाजूला काय घडतंय हे तुम्हाला लगेच कळतं त्याच्यामुळे, आणि याला मराठीमध्ये आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. आपण डोळ्यांनी करतो, आपण कुठे ते वास येतो आपण नाकाने करतो, त्याला म्हणतात सेन्स ऑर्गन. करेक्ट. आता नाकाने आपण फक्त वासच घेतो का रे? अजून काय करतो महत्वाचं? कोण सांगेल? तुम्ही योगा करता का? हा, मग काय करतो आपण सांगा? हो, मी करतो योगा. हा, मी खूप. ती आधी पेन्सिल खाली ठेव बघू, ती पेन्सिल लागेल नाकालाच तुझ्या. नाकाने आपण काय करतो? बोट ठेवा, सगळ्यांनी बोट ठेवा असं, आणि बघा तुम्हाला काय फील होत आहे का? असं बोट ठेवा.
मला एअर फील अशी होत आहे. हवा हवा जाणवते का? करेक्ट. नाकानी आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. श्वास घेतो म्हणजे काय करतो? हवेतला म्हणजे आत घेतो. ऑक्सिजन, प्राणवायू आपण शरीरात घेतो आणि शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो असतो तो शरीरातून बाहेर सोडतो. मॅडमनी सांगितलं तसं सगळ्यांनी नाकाजवळ एक बोट न्या बघू. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. मध्ये मध्ये त्याला ब्रीदिंग आउट म्हणतात. हा, ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. हे आपण मध्ये मेडिटेशन मध्ये करताना अगदी आपण आवर्जून करतो, प्राणायाम एका करताना करतो की. तर परत एकदा आपण रिपीट करूयात. आपले सेन्स ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय कुठली कुठली आहेत? डोळे, मध्ये आपण कान. एका वेळेला श्वास घेतला आपण पूर्ण मेलत नाही, आपण नवीन श्वास घ्यायला लागतो. बरोबर बरोबर. सो आपले पंचेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय ज्याला आपण म्हणतो ते कुठली कुठले आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. त्वचा म्हणजे काय? स्किन. स्किनला आणि मराठीमध्ये आपण आणि त्वचा तोंड म्हणतो. हा, आणि तोंड पण. तोंड म्हणजे जीभ. जिभेला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, कारण जिभेनी कळतं ना आपल्याला चव कुठली आहे, काय आहे. तसं तुला औषध पिताना तुझं तोंड कसं होतं? कडू आहे, हो की नाही? आईस्क्रीम खाताना कसं होतं? चांगलं नाही आहे छान वाटतं ना चेहऱ्यावर, कारण तो सेन्स येतो, चांगलं तुला लगेच नाहीये कळतं तोंड. की अरे हे छान होतं, हे नव्हतं. आता हे झाले महत्वाचे अवयव. आता अजून बाकीचे कुठले कुठले अवयव ते आपण बघूयात. जरा डोळे मिटा आणि स्वतःचा चेहरा आठवा बघू. सगळ्यांनी डोळे मिटायचे सुगदा आणि मॅडम सांगायचं. अजून एक, सुगदा मॅडम हा अजून एक ऍक्टिव्हिटी मी देते त्यांना. हा बरं, हा, चालेल. सगळ्यांनी आपल्याला हे जे आता सुगदा मॅडमने सांगितलं ना तुम्हाला ज्ञानेंद्रिय, ते किती महत्वाचे असतात बघा. सगळ्यांनी काय करायचंय, उजवा हात आहे ना, उजवा हाताच्या दोन बोटात अशी जीभ पकडा. हा, पकडा सगळ्यांनी. पकडली ना? आता आपलं आपलं नाव बोला. बोला. तू बोल सान्वी, तुझं नाव सांग. जीभ पकडून धरायची आहे. नाही, तू जीभ जीभ सोडली. जीभ पकडायची. पकडायची आहे. जीभ जीभ बाहेर पकड काढायची. आणि मग बोल. हा, अथिना तू बोल. जीभ पकड. हा, आपल्याला येत आहे का नीट बोलता? नाही. नाही येत. मग विचार करा, जर आपल्याला जीभ नसेल तर मग काय होणार? आपण बोलूच नाही शकत. कळलं तुम्हाला? आणि जीभ नसेल तर अजून एक गोष्ट काय करू नाही शकत आपण. आपण चव नाही घेऊ शकत. जसं सुगदा मॅडमने सांगितलं ना, कोणती वस्तू आपण म्हणजे खाणारी वस्तू आपण खाल्ली की आपल्याला कळतं ना, गोड आहे, तिखट आहे. मग जीभ बघा किती महत्वाची आहे. आपण जीभ नसली तर बोलू नाही शकत आणि चव ही घेऊ शकत नाही. तसेच नाक नसेल तर काय कराल तुम्ही? नाक नसेल तर आपण श्वासच नाही घेऊ शकत, बरोबर? आणि कान नसतील तर तुम्हाला ऐकता येत नसेल तर मग कान पाहिजेत की नाही? आपण कसं ऐकणार? आता मी काय बोलते ते तुम्हाला ऐकूच येणार नाही, बरोबर? आणि तुम्ही बघितलं असेल ना, काय काय जण असतात ब्लाइंड असतात, म्हणजे आंधळे असतात, त्यांना डोळे नसतात. मग तुम्ही डोळे बंद करा. आता सुगदा मॅडमने सांगितलं होतं तसं डोळे बंद करा सगळ्यांनी. सान्वी डोळे बंद कर, अगदी घट्ट बंद करा. हा, आता मी तुम्हाला काहीतरी वस्तू दाखवणार आहे, ती डोळे बंद करून सांगायची आहे काय आहे ती वस्तू. डोळे बंद करून. हा, दिसली का वस्तू तुम्हाला? डोळे बंद करून. हा, आता उघडा पाहू. म्हणजे तुम्ही डोळे उघडे ठेवले होते. तिघही खोटं बोलतायत. पकडले गेले. डोळे बंद करून कोणालाही दिसणार नाही कोणती वस्तू आहे ते. पण मला दिसते. बरं, अजून एकदा तिघांनी डोळे डोळ्यावर बंद हात करा. ठेवा. डोळे बंद हा, करायचे म्हणजे अगदी हात अगदी ठेवायचे. डोळ्यावर टाईट हात असा ठेवा. मगाशी सांगितलं होतं ना सुगदा मॅडमने, असं असं करून. हा, अगदी टाईट पकडा. हा,
चष्मा वरती कर. हा सान्वी, हा थोडासा. बरं, आता मी अजून एक वस्तू दाखवलीये तुम्हाला. कोणती आहे ती? आता डोळे त्या उघडा आणि डोळे सांगा, कोणती आहे ती वस्तू? हात. हात. कोणी सांगितला हात? हा, म्हणजे मग तू चुकीचं बोलतेय. तू डोळे बंद केले नाहीस सान्वी. डोळे बंद केले म्हणजे तुम्हाला काहीच दिसलं नाही पाहिजे. पण मला बरोबर. दिसते तेव्हा मी डोळे बंद करतो. बरं, नाही, कोणालाच नाही दिसू शकत अद्वैत. कसं असतं माहितीये का, आपले डोळे जे असतात ना, आपण म्हणून रात्रीचं आपण झोपी गेल्यावर आपल्याला दिसतं का काही? नाही. नाही, आपल्याला फक्त स्वप्न पडतात. पण आपण आपल्या आजूबाजूला कोण येऊन गेलं, आई येऊन गेली, बाबा येऊन गेले, त्यांनी आपल्याला चादर ओढवली, तरी आपल्याला कळत नाही ते, कारण आपण झोपलेलो असतो डोळे बंद करून. बर, हा, सुगदा मॅडम कंटिन्यू. हा, आता डोळे बंद केल्यानंतर आपल्याला दिसत नाही, पण डोळे बंद करून आपण काही गोष्टी आठवायचा प्रयत्न करतो की नाही. तसं डोळ्यावर हात ठेवा आणि तुम्ही तुमचा चेहरा आठवायचा प्रयत्न करा. बघूया तुम्हाला तुमचा चेहरा आठवतोय का. मला तो. डोळे बंद आणि आठवा बरं. एक डोळा उघडा नाही ठेवायचा हं, अद्वैत. दोन्ही डोळे बंद ठेवायचे असे, दोन्ही हाताने म्हणून म्हणून असे. त्याला दिसतंय, तो म्हणतो ना मला दिसतंय हा, डोळे मला बंद दिसत. केल्यावर. अथिना, डोळे बंद, स्वतःचा चेहरा आठवायचा. 1, 2, सान्वी दोन्ही डोळे. 3, 4, 5. सान्वी, तुझ्या चेहऱ्यावर काय काय आहे मला सांग जरा. चेहऱ्यावर डोळे. आपल्या कुठले, हा, चेहऱ्यावर कुठले कुठले अवयव आहेत. डोळे. कान. नाक. नाक इथे असतं का. नाक कुठे असतं. हे काय आहे, हे नाक आहे का. मग बर, आता मी सांगते हा, सुरुवात करूयात आपण. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. वर काय असतं आपलं, हे केस आहेत. केसांना आपण हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतो. केस. हेअर. केसांचं काम काय असतं, तर आपल्या डोक्याचं ते संरक्षण करतात. ऊन असेल, म्हणजे पाऊस असेल आपण किंवा थंड हवेपासून केस संरक्षण करतात. सगळ्यात छान केस इथं कुणाचे आहेत माहितीये का. ते बघ, अद्वैतचे केस किती छान आहेत, ते अगदी डोळ्यावर आलेत पुढे. छान आहेत ना अद्वैतचे केस. त्या केसांच्या खाली काय आहे इथे. कपाळ. याला काय म्हणतो आपण. आयब्रो. कपाळ, फोरहेड. त्याच्या बाजूला आयब्रो. काय आहेत, हे 2 कान. कान आहेत. इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला आपण. तुला काय एवढं हसू येत आहे. इयर. मग त्याच्या इकडच्या बाजूला काय येतं, थोडस आत आल्यानंतर डोळे म्हणजे आईज. मग काय येतं, नाक. नाक, नोज. नाकांच्या दोन्ही बाजूला जो असतो त्याला काय म्हणायचं, हे चिक्स. म्हणजे काय, गाल. गालांच्या समोर इथं मधोमध 2 ओठांची अशी खिडकी आहे, त्याला काय म्हणतो आपण, तोंड. त्या खिडकीला वर आणि खाली 2 काय आहेत, दात. ओठ आहेत. त्याच्या आत काय आहे, दात. आणि ही आपली हनुवटी म्हणजे चिन. बघा तुमच्या चेहऱ्यावर किती अवयव आहेत. मग त्याच्या खाली काय येतो आपला गळा. गळ्याचं काम काय असतं, तो मधला ब्रिज आहे डोकं आणि खालच्या शरीराचा. गळा आणि मान मागे. मग काय येतं, त्याला काय म्हणायचं, नाक. खांदे, शोल्डर्स. खांद्याला जोडून आपले काय येतात, हात. हातांमध्ये बघा काय काय आहे, दंड. मग काय येतो, कोपर. मग येतं, ह्याला काय म्हणतो आपण, आम. मनगट. आम. हात. हातांना काय येतं, ह्याला तळहात म्हणायचं. आणि बोट, आपली सगळी बोट काय होतात, मूव होतात. एकमेकांपासून अशी लांब जाऊ शकतात, एकत्र येऊ शकतात. आपण त्याची मूठ तयार करू शकतो. बोट लांब पसरू शकतो, कारण आपली बोट तशी लवचिक आहेत. बरोबर. मग पुन्हा आता हातापासून पुढे या. पुढे काय आहे आपला, छाती. छातीच्या खाली काय येतं, पोट. पोटाला लागून खाली पाय. पायात काय काय बघा, मांड्या, गुडघे, पोटरी आणि खाली
पाऊल, पाय, पायांना काय काय येतं? पाऊल आणि पायाची बोट. थोडस मागून जायचं पुन्हा. मागे काय येतं? पाठ, लोअर बॅक आणि अप्पर बॅक, त्याला आपण सगळी पाठ असं म्हणतो. हे सगळे आपले शरीराचे अवयव आहेत जे तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही शिकलाय, पण तुम्हाला मराठीत त्यांची नावं माहिती आहेत का? अद्वैत, तू का हसतोयस? काय झालंय? काय असं मी काही गोष्ट सांग, जोक सांगतेय का काही? आता मला प्रत्येक अवयवाचं मी तुम्हाला नाव सांगितलं, त्याचं तुम्ही काम सांगायचं. अद्वैत, तुझ्या हातांचं काय काम आहे रे? हात काय करतात? दात इथे आहे. दात इथे आहे, मी हात विचारतेय. अरे सान्वी, सांगताना ती गडबड झालेली तिची, म्हणून मी तसं म्हंटल. आता मला सांग, तुझ्या हातांचं काय काम आहे? तोंड फक्त लपवायचं नाहीये. हातांचं काय काम आहे? हाताने आपण काय काय करतो? खातो. खातो. अजून काय करतो? हा, उचलतो. हा, वस्तू उचलतो. अजून काय करतो? ते आपण पकडतो. हा, आपण हाताने आपण काय काय गोष्टी आपण पकडतो. हा, हाताने आपण गोष्टी आणि आपण पकडतो, फेकतो. फेकतो. अजून काय करतो? आणि आपण बॉल खेळतो. हा, बॉल खेळतो. आणि आपण बॉल खेळतो. ओके, अजून? आणि आपण हे टच करतो. हा, हाताने आपण टच करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण हाताने टच करतो, बरोबर? आपल्या तळ हाताने वस्तूंना टच करतो आणि मग लगेच आपल्याला कळतं की ही वस्तू कशी आहे, खरबरीत आहे, मऊ आहे का, बिळबिळीत आहे, पातळ आहे, घट्ट आहे, कळतं की नाही? तर पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा आपण वस्तूला टच करतो. टच करणे म्हणजे काय करतो? स्पर्श करतो. मग आपण ती उचलतो, खाली टाकतो, लांब नेतो, फेकून देतो, बरोबर? तर हातांचं काम असतं की वस्तूंना उचलणं किंवा स्पर्श ज्ञान हाताने पहिल्यांदा होतं. आता कोण सांगेल? अथेना, तुझ्या पायांचं काय काम आहे सांग? पाय काय करतात? अथेना? पण खेळू शकतो सायकल. बरोबर. अजून? सान्वी? करू शकतो. बरोबर. अजून? आपण चालू शकतो. अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं, पायाने आपण चालू शकतो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. चालत जातो, पळत जातो, होय की नाही? जर पायच नसतील तर काय होईल? आपल्याला पळायला नाही येत. पाय नसतील तर आपल्याला चालता नाही येणार किंवा पळता नाही येणार. एका जागी आपण असेच बसून राहू, बरोबर? तर जसे आपले ज्ञानेंद्रिय महत्वाचे, तसे आपले हात पाय पण महत्वाचे असतात. त्यामुळे आपण हात पायांची काळजी घेणं महत्वाचं असतं. काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? पटकन एखादी वस्तू उचलताना किंवा खेळताना हातांची काळजी घ्यायची, पायांची काळजी घ्यायची. लागलं तर पटकन त्याच्यावर उपचार करून घ्यायचे किंवा घरात सांगायचं, मला लागलंय आणि माझ्यावर उपचार करा, औषध लावा, बरोबर की नाही? किंवा हाताला किंवा पायाला स्वच्छ ठेवायचं. नख आपण जी असतात हाताची पायाची ती काढून स्वच्छ करायची असतात. तेव्हा मला इथे रक्त येत होतं. हा, मग काय केलंस तू? बँडेज लावला. बरोबर, बँडेज लावलंस. तर आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची असते, कारण शरीराचा प्रत्येक अवयव काय असतो? खूप महत्वाचा असतो. तो नसेल तर आपलं काम आपल्याला तेव्हा कळत नाही. बघ, आपल्या तोंडाचे दात, इतके दात आहेत, आपण त्यांनी जेवतो, पण एक दात दुखायला लागला की किती त्रास होतो की नाही? अद्वैतचा एक दात कमी आहे. तर शरीराच्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणं आपली जबाबदारी असते. कारण तो दुकानात नवीन मिळतो का? पाय तुटला, चला आपण आता शॉपर स्टॉप मध्ये जाऊन एक पाय घेऊन येऊयात, असं म्हणतो का? हा, दात तुटले, चला अमेझॉन वरून मागूयात, असं होईल का? नाही, कारण ते नैसर्गिक आहेत, तुम्हाला जन्मजात ते मिळालेले आहेत आणि त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सुगता बरोबर मॅडम, की नाही? सुगता मॅडम, हा, आपल्याला वर्ग संपवायला लागेल. हा, हो हो, चालेल. हा, हा. तर आता आपण एक सगळ्यांनी कंटिन्यू ना करूया पुढच्या रविवारी, पुढच्या रविवारी. आणि तोपर्यंत सगळ्यांनी हे अवयव कुठले कुठले आहेत, 5 आपले जे ज्ञानेंद्रिय सेन्स ऑर्गन्स आहेत,
ते आणि त्यांचं काम काय आहे याचा व्हिडिओ काढून पाठवायचा. तुम्ही कधी तुम्हाला दिवाळीच्या ह्याच्या सुट्टीमध्ये वेळ मिळाला की करून शुभ पाठवा. दीपा शुभ शुभ दीपावली. दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली शुभ बरं आणि आपली दीपावली परीक्षा सगळ्यांना जवळ येते, त्यामुळे आपण हो जेवढा आतापर्यंत अभ्यास केलाय त्याची सगळ्याची तुम्हाला उजळणी करायची आहे, म्हणजे रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. तुमची तोंडी परीक्षा घेण्यात येईल हा मुलांनो. तोंडी परीक्षा. तर ती परीक्षा आम्ही सांगू आता लवकरच असेल तुमची परीक्षा. बहुतेक पुढच्या रविवारीच असेल तुमची तोंडी परीक्षा. ठीक बरं. आहे. तर आपला आतापर्यंत झालेला सगळा अभ्यासक्रम तुम्ही सराव करत राहायचा, म्हणजे प्रॅक्टिस करत राहायची त्याची. हा. बर. तर आता ही येणारी शुभ दीपावली आलेलीच आहे. हो, शुभ दीपावली. तर ती दीपावली तुम्हाला शुभ जावो आणि सेफ खेळायचं आहे. म्हणजेच फटाके वगैरे जर तुम्ही वाजवत असाल, फुलबाजे, चक्री, पाऊस वगैरे, तर अगदी सांभाळून करायचंय. स्वतःला सांभाळायचंय. खूप स्वीट खायचं आहे, त्याबरोबर तिखटही खा. आणि आपण पुढच्या रविवारी भेटू. शुभ दीपावली सर्वांना पुन्हा शुभ एकदा. दीपावली शुभ शुभ दीपावली दीपावली. शुभ दीपावली बाय बाय बाय. बाय. बाय.